आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल, आपल्या प्रतिष्ठेच्या डाग लागेल, आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल। ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते मतदार जर नाराज होत असतील आमच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे, तर मला असं वाटतं याकरता आम्ही सर्वांनी स्वतःला दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि स्वतःला दुरुस्त करून मंत्रिमंडळ आणि सरकारचा फेस हा गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार असा ठेवला पाहिजे। मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप होतोय, रोहित पवार यांनी हा आरोप केले आणि त्यामुळेच मंत्री काही फोन पण बंद ठेवत असल्याचं ते म्हणतात। त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केला। मंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे। असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा फुसकी मार आहे। मंदिरांमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं आहे। शिरसाट आणि त्यांचे जे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये पत्रावरून देखील पवार होते की मंत्री आणि राज्यमंत्री अधिकारांचा वाद निर्माण झाला आहे। नाही, फार वाद नाही आहे। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे, कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना, लाडकी बहीण मलाही सांगितलं आहे, सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्याला देणार आहे याचा टेबल करा। मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे। सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्याच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे, जसं आता मी माझ्या खात्यामध्ये 3000च्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्याला दिलेले आहेत, महसुली हिअरिंग, आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहे। मंत्री हे दरोडेखोर आणि युजलेस आहे असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे। असं 75% वगैरे आकडेवाईट सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे, नाव घेऊन केले पाहिजे तुमच्यात हिंमत असेल तर। नुसते टोमणे मारायचे, दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं, असं आहे की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माळ्यामध्ये आणणं काही योग्य नाही आहे। त्याला कुठले मंत्री वाटतं 45% ते नाव दिले पाहिजे। 75% मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी तुम्हाला या राज्याच्या दृष्टीने वाईट वाटतं? लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 14,000 आदेश आपण घेतलेला आहे, 42,000 प्रमाणपत्र मागवलेले आहेत तहसीलदारांना सूचना। परवा मी माननीय मुख्य सचिवासोबत आणि किरीट सोमय्याजी आणि आमच्या टीमची बैठक झाली, सर्व कलेक्टरची बैठक झाली। 15 ऑगस्टपर्यंत सर्व बोगस जन्मतारखेचे प्रमाणपत्र, जन्मदाखले हे परत घ्यायचे आदेश आम्ही काढलेले आहे। सर्व कलेक्टरनी कबूल केलेलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व दाखले जे चुकीचे दिले आहे ते परत करू।